नमस्ते सर, काय नाव सर आपलं? विष्णू गाठी. ठीक आहे. माझा मुलगा इयत्ता 6वी मध्ये आहे, स्ट्रॉबेरी स्कूल मध्ये. ठीक, ओके. आणि जो रुबेला गोवरचा जो उपक्रम स्ट्रॉबेरीने आणि सरकार मान्य करून जो केलेला आहे खूप अप्रतिम आहे आणि एकदम नियोजनबद्ध आहे. यामध्ये जो नियोजन केलेला आहे, एका एंट्री केल्या त्यांच्या प्रत्येक पाल्याचे एरिया आणि डिव्हिजन वेगळे करून त्याच्यामुळे त्यांना पाठवलं जातं आणि जास्तीत जास्त 1 मिनिटाच्या आत त्यांना लस देऊन त्यांना परत एक केअर रूम मध्ये बसवलं जातं. त्या ठिकाणी त्यांना ग्लुकॉन डी किंवा काही मुलांना काय त्याची केअर करून अर्धा तास त्यांच्यावरती लक्ष देण्यासाठी वेगळी व्यवस्था करून जी ठेवलेली आहे खूप अप्रतिम आहे. स्ट्रॉबेरीचे सगळे शिक्षक यामध्ये स्वतःहून भाग घेऊन खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. म्हणजे मुलांच्या अकॅडमिक विकासासोबत त्यांचा सर्वांगीण विकास स्कूलकडून होत आहे आणि स्ट्रॉबेरीने हा चांगला उपक्रम राबवलेला आहे, असा दरवर्षी राबवावा. ठीक आहे, अशी विनंती करतो. ठीक आहे. आणि सर एक मला एक प्रश्न विचारायचा. सर आज किती वर्षापासून आपले विद्यार्थी म्हणजे स्ट्रॉबेरी मध्ये शिकत आहे? स्ट्रॉबेरीचे संस्थापक सदस्यच आहोत आम्ही. अरे वा, त्याबद्दल काही अडचण नाही. स्ट्रॉबेरी ज्या दिवशी सुरू झाली त्या दिवसापासून आहे. आधी माझी मुलगी होती, माझी मुलगी 10वी पास आउट झालेली आहे. आता माझा मुलगा आहे, माझा मुलगा आता 6वीला आहे आणि खूप चांगला आहे. संजोत मॅडमचं काम एकदम नियमात आणि नियोजनबद्ध असतं. हळूहळू करता त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ केलेली आहे. सगळ्या गोष्टीची पुरवठा मुलांना पालकांना मिळेल या पद्धतीने मॅडम सर्वांचा मुलांचा विचार आणत असतात. ठीक. नमस्ते सर, काय नाव सर आपलं? विजय महाजन. ठीक आहे. स्ट्रॉबेरी स्कूल मध्ये आपले कोणत्या वर्गात शिकताय विद्यार्थी? स्ट्रॉबेरी स्कूल मध्ये माझी लहान मुलगी आहे, फर्स्ट डे मध्ये आहे. ठीक आणि मुलगा 4th C मध्ये ऍडमिशन घेतलेला आहे, म्हणजे नुकताच याच वर्षी घेतलाय. ओके ओके, ठीक आहे. आज 29 नोव्हेंबर 2018 रोजी गोवर आणि रुबेलाची जी मोहीम आपल्या शाळेतर्फे राबवली जात आहे, तर त्याबद्दल काय वाटते सर तुम्हाला? 29 नोव्हेंबरला जी सरकार तर्फे ही जी स्कीम आहे, स्ट्रॉबेरी जी इंग्लिश मीडियम स्कूल आहे त्यांनी ही राबवली, गोवर आणि रुबेरा, हे अतिशय चांगलं स्कीम आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे की मुलांचे आरोग्य आणि मुलांचं जे भविष्य आहे ते भविष्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचे रोग किंवा साथीचे रोग येणार नाहीत आणि त्याच्यापासून त्यांचं संरक्षण होईल. ठीक आहे. यासाठी अतिशय महत्वाची ही योजना स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल याच्या तर्फे राबवली, यासाठी मी स्कूलचे धन्यवाद करतो. ओके, थँक्यू सर. आणि आपल्या मुलांबद्दल काय वाटते तुम्हाला? म्हणजे नुकतंच नवीन ऍडमिशन तुम्ही घेतलंय आपल्या स्कूलमध्ये, तर स्कूल बद्दल काय तुम्हाला म्हणजे एक्सपेक्टेशन कसं काय वाटतं? म्हणजे स्ट्रॉबेरी स्कूल जे आहे याच्यामध्ये सर्व जे शिक्षक आहेत एकतर क्वालिफाईड आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे सामाजिक कार्य किंवा अनेक जे प्रोग्राम्स आहेत मुलांसाठी राबवले जातात. त्याच्यामुळे कसं आहे, शैक्षणिक तर आहेतच पण सांस्कृतिक दृष्ट्या सुद्धा मुलांचा विकास इथं होतो. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की अनेक खेळांमध्ये सुद्धा मुलं चांगल्या प्रकारे ग्रो करत आहेत. बरोबर. आणि म्हणजे ओव्हरऑल जो म्हणतो ना आपण की सर्वांगीण विकास या शाळेतनं मुलांचा केला जातो, त्यासाठी मी स्ट्रॉबेरीचे धन्यवाद मानू इच्छितो. ठीक आहे, ठीक आहे. ओके, थँक्यू सर. नमस्ते मॅडम. नमस्ते. आपला विद्यार्थी कोणत्या येथे शिकतो? माझा मुलगा सार्थक संदीप करपे हा 8वी मध्ये शिकतोय आणि मुलगी सिद्धी करपे ही 4थी मध्ये शिकते. स्ट्रॉबेरी स्कूल. स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम मध्ये शिकताय. ठीक आहे मॅडम. आज 29 नोव्हेंबर आहे, बरोबर? तर आज गव्हर्नमेंट तर्फे आपल्या गोवर आणि रुबेलाची जी काही मोहीम राबवली जाते आणि आपल्या शाळेने जे महत्वाचा याच्यामध्ये सहभाग घेतला, याबद्दल काय वाटते तुम्हाला? शाळेने याचं खूपच चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. आल्यावर आम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास झालेला नाहीये. सगळं नियोजन अगदी व्यवस्थित पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. नंतर मुलांनाही त्रास होऊ नये म्हणून पूर्ण काळजी घेतलेली आहे. त्यांनी रेस्ट रूम तयार केलेले आहेत. सगळं नियोजन एकदम छान आहे. अशा पद्धतीची जी मोहीम आहे या जर स्कूलने आपल्या अजून जर केल्या तर तुम्हाला कसं वाटेल? नाही, आम्हाला निश्चितच आनंद होईल आणि अशा पद्धतीचं व्यवस्थापन असेल तर आम्हाला काहीही त्रास होणार नाही आणि आम्ही आनंदाने त्यात सहभागी होऊ. ठीक आहे. आपल्या स्ट्रॉबेरी स्कूल बद्दल काही सांगू इच्छिता? स्ट्रॉबेरी स्कूल
माझे मुलं अगदी KG पासून ह्या स्कूलमध्ये आहेत, तर माझा अनुभव ह्या स्कूलबद्दल खूपच चांगला आहे. त्यांचं पूर्ण नुसतं अभ्यास नाही तर त्यांचं व्यक्तिमत्व घडवणंही शाळेने खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. मुलांना अभ्यासाबरोबरच इतर नॉलेजही खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलं जातं. ठीक आहे, म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व विकासही घडून येतो, विकासही खूप छान पद्धतीने घडवला जातो. म्हणजे एक यशस्वी नागरिक होण्याकरिता यशस्वी नागरिक परिपूर्ण आपले स्कूल कडून तुम्हाला प्रतिसाद भेटतो. हो. ठीक आहे, ओके, थँक्यू मॅडम. गोवर रुबेला हे लसीकरणाची मोहीम चालू ठेवली आहे. त्यावेळेस सुंदर प्रकारचं मॅनेजमेंट या ठिकाणी केलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा लहान मुलांना त्रास होत नाहीये आणि एक चांगलं मॅनेजमेंट या ठिकाणी केलेलं आहे. आणि सर्व स्टाफ आणि या ठिकाणचे सर्व टीचर्स यांनी पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. आणि हा जो लसीकरणाची मोहीम आखलेली अत्यंत गरजेची आहे आणि लहान मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत चांगली आहे. आणि मी त्याच्यासाठी सर्व स्कूलचं, स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियमच्या स्कूलचं आणि लसीकरणासाठी आलेले सर्व डॉक्टर्स यांचा मी फार आभारी एक पालकाच्या नात्याने आणि सर्व पालकांच्या वतीने मी त्यांचं फार आभार आहे. धन्यवाद. थँक्यू सर. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी गोवर आणि रुबेला या रोगावरती 9 महिन्यापासून तर 15 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ही मोहीम राबवली. ही मोहीम स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये खूप सुंदररित्या राबवली गेली. घरातून निघताना असं वाटलं होतं की इथं 2 ते 3 तास जातील, परंतु खूप सुटसुटीत असं प्रत्येक क्लासरूममध्ये आणि प्रत्येक क्लासनुसार अरेंजमेंट केली गेली. त्यामुळे सगळे टीचर्स, प्राचार्य खूप परिश्रम घेतले या मोहिमेसाठी. ही मोहीम राबवताना फक्त 2 ते 3 मिनिटं किंवा 5 मिनिटापर्यंत थांबायला लागलं प्रत्येक पालकांना. आणि त्यानंतर अर्धा तास रेस्टरूममध्ये आम्ही थांबलो आणि खूप सुंदररित्या हे सगळं राबवलं गेलं. त्याबद्दल शाळेचे, प्राचार्यांचे आणि सर्व शिक्षकांचे आभार मानतो. गुड मॉर्निंग मैम. आपके स्टूडेंट्स कौन से क्लास में पढ़ रहे हैं? मेरे स्टूडेंट दोनों बच्चे सेकंड C में सेकंड क्लास में पढ़ते हैं. क्या नाम है उनका? लड़का है उसका नाम श्रवण है और लड़की है उसका नाम श्रेया तिवारी है. ठीक है, आज स्कूल ने जो 29 नवंबर रूबेला का जो वैक्सीनेशन प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है, ठीक है, तो इसकी आज कितनी नीड लगती है बच्चों के लिए? बहुत ज़रूरत थी इसकी. अच्छा हो गया कि एक साथ यहाँ पे इन लोगों ने बहुत अच्छे से सब मैनेज किया. स्कूल ने ऑर्गेनाइज किया. हाँ, स्कूल ने ऑर्गेनाइज किया. इसलिए हाँ, हम भी कॉन्शियस रहे कि नहीं आज जाना है स्कूल में. सुबह से ही तैयारी चालू थी कि आज स्कूल जाना है, बच्चों को देना है. और यहाँ का मैनेजमेंट भी बहुत अच्छा था. स्कूल के टीचर लोगों ने भी बहुत अच्छे से रिस्पॉन्स किया, बच्चों को मोटिवेट किया. मेरा जो लड़का है वो बहुत डरता था इंजेक्शन से, लेकिन आज मैडम ने उसका डर निकाल दिया. यस यस, ठीक है मैम. और आप जो स्ट्रॉबेरी स्कूल की जो एकेडमिक के बारे में कुछ बोलना चाहेंगे? हाँ, स्कूल बहुत अच्छा है और जो यहाँ पे एक्टिविटी और जो टीचर्स हैं उनका बहुत अच्छा सहयोग मिलता है बच्चों को. और मतलब पढ़ाई के बारे में पूछा जाए तो बहुत ही अच्छे से, मतलब एक्सेल जो पैटर्न है वो जो अपनी दिनचर्या से लेके तो पूरा लाइफ का उसमें उन्होंने बताया है. तो बहुत अच्छे से बच्चों की ग्रोथ बहुत अच्छे से होती है उसके वजह से. यस, एकेडमिक के साथ में उसका फ्यूचर भी बन रहा है. हाँ, स्ट्रॉबेरी में, ऐसा आपको लगता है? ठीक है, व्हेरी नाइस मॅम, थँक्यू. नमस्ते सर, काय नाव सर आपलं? दादासाहेब. ठीक आहे, आपले जे विद्यार्थिनी आहे कोणत्या वर्गात शिकत आहे आपल्या स्ट्रॉबेरी स्कूल? मधुरा दादासाहेब मुंदा हे 7th क्लासमध्ये आहे आणि अक्षरा दादासाहेब मुंदा 3rd क्लासमध्ये आहे. ठीक आहे, आज 29 नोव्हेंबर 2018
रुबेलाची जे व्हायरसची जे लसीकरण मोहीम आपल्या स्कूलने ऑर्गनाईज केली याबद्दल काय वाटतं सर तुम्हाला? चांगला उपक्रम राबवलेला आहे स्कूलने. ही काळाची गरज आहे. जे सगळ्या देशभरात जे चांगले चांगले जे प्रोजेक्ट येतात आपल्या स्ट्रॉबेरी स्कूलमध्ये ते व्यवस्थितपणे राबवले जातात. विशेष करून संजोत मॅम जे आहेत त्या पूर्ण काळजी घेतात मुलांच्या भविष्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी. काय जे नवीन नवीन उपक्रम सरकार राबवतं ते पुरेपूर इथे बजावणी केली जाते व सगळ्या दृष्टीने चांगल्या प्रकारे. म्हणजे शैक्षणिक सोबत त्यांना आरोग्याचा पण विचार आपल्या स्कूल कडून केला जातो. आरोग्याचा होतो, शैक्षणिक होतो. त्याचबद्दल इतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या बाबतीत पण शाळेचे खूप चांगले उपक्रम चालतात. ठीक आहे सर, आपल्या 2 विद्यार्थिनी आपल्या स्कूलमध्ये शिकत आहे बरोबर, तर त्यांच्या अकॅडमिक प्रगतीबद्दल काय बोलू इच्छिता सर आपण? चांगली प्रगती आहे. जे मुलांना ज्यात आवड आहे त्याचा स्कूल लक्षात घेऊन त्यामध्ये त्यांची जास्त ग्रोथ कशी होईल यासाठी जे स्कूलचे टीचर्स किंवा अदर ऍक्टिव्हिटीज साठी जे नेमलेले आहेत ते व्यवस्थित लक्ष देतात आणि व्यवस्थितपणे त्यांच्याकडून ते करून घेतात. म्हणजेच मुलांचं भविष्य घडवण्याचं काम स्ट्रॉबेरी कडून केलं जाते असं तुम्हाला वाटतंय? खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं. ठीक आहे. पर्सनली संजोत मॅमचं जे लक्ष असतं हो हो त्याबद्दल विशेष करून त्यांचे आभार मानले पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद सर.